अहिल्यानगर शहरात फॅन्सी नंबर प्लेट लावून स्वतःला VIP समजणारे आणि बेकायदेशीर सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजाने रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अहिल्यानगर कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या विशेष मोहिमेत शहरातील विविध भागात दुचाकींची सखोल तपासणी करण्यात आली। नियमबाह्य नंबर प्लेट, इंग्रजीत किंवा स्टायलिश फॉन्टमध्ये लिहिलेल्या प्लेट्स तसेच प्रचंड आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या वाहनांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात आली। रस्त्यावर धडधड आवाज करत स्टंटबाजी करणाऱ्या वाहन चालकांनाही पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे। अनेक दुचाकी थेट पोलीस ठाण्यात उभ्या करण्यात आल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। पोलीस प्रशासनाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, स्टाईल करायची असेल तर नियमांच्या चौकटीत राहून करा, अन्यथा वाहन जप्त होईल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल। दरम्यान या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी अशाच कठोर मोहिमा सातत्याने राबवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बुलेट असू द्या किंवा ज्याच्यावर काका, मामा, दादा किंवा वेगवेगळे चिन्हे असणारे फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या, विदाऊट नंबर प्लेट असणाऱ्या वाहनं आहेत, दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, त्याच्यावर आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत। आज जवळपास आम्ही 20 वाहनावर या ठिकाणी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या सायलेन्सरच्या गाड्या आहेत, ज्या मॉडिफाईड सायलेन्सर आहेत। वारंवार अशी कारवाई केली जाते, मात्र कुठेही त्याला आळा घातला गेल्याचं दिसत नाही, काय सांगा? नाही, या बाबतीमध्ये आम्ही फार सकारात्मक आहोत। मागच्या वेळेस आम्ही जवळपास 125 ते 150 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून त्याची एक कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिपरसे सरांच्या मार्गदर्शनाखाली केली होती। त्यानंतर आपण पाहत आहे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या मॉडिफाईड सायलेन्सर असणारी जी वाहनं आहेत त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। मात्र बरीचशी वाहनं अधूनमधून दिसून येतात, ही पुढच्या काळामध्ये थांबवावीत यासाठी ही कारवाई आम्ही करत आहोत। सर, येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये कापड बाजारमध्ये होणारी गर्दी व बेशिस्त लावणारी वाहतूक, जे पार्किंग आहे, पार्किंगमध्ये जे बेशिस्त पद्धतीने गाड्या लावल्या जातात, ह्याच्यावरती काही कारवाई तुमची करून करण्यात येणार? याच्यामध्ये शहर वाहतूक विभागाचे जे पोलीस अंमलदार आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या कोतवाली पोलिसाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग नियमितपणे ठेवलेली आहे, जेणेकरून कुठलाही चुकीची घटना त्या ठिकाणी होणार नाही। आणि आम्ही फिक्स पॉईंट पण त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून वाहतुकीचा कुठला प्रश्न निर्माण होणार नाही किंवा इतर कुठल्या चोरीसारख्या घटना होणार नाही।